महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ पडणार. मुख्यमंत्र्यांच्या सर्व नागरिकांना अर्जंट सूचना. एल निनोमुळे महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात 1972 पेक्षाही बिकट परिस्थिती होणार आहे. 2026च्या पावसाळ्यासंदर्भात सगळ्यात मोठा आणि धक्कादायक अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे असे 16 दुर्दैवी जिल्हे आहेत की जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यांची यादी आता समोर आलेली आहे. सर्व लोकांना आता अर्जंट सूचना देण्यात येत आहेत. खास करून शेतकरी बांधवांना सावधान केलं जात आहे. कारण आगामी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस कसा असणार आहे याची माहिती पहिल्यांदाच इतक्या लवकर समोर आली आहे. 25 मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. लोकांची दाणादाण उडवली होती. गेल्या 100 वर्षात झाला नव्हता तेवढा पाऊस 2025 मध्ये झाला होता. पण आता 2026 मध्ये सगळं उलटं फिरणार आहे. खरं तर याची सुरुवात देखील झालीये. गेल्या 48 तासात कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या काही भागांमध्ये भयानक पाऊस आणि अचानक हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. याचं कारण जे आहे तर ते पुढे येणाऱ्या दुष्काळाचे एक लक्षण आहे. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात अशा काही विचित्र हालचाली झाल्या आहेत की ज्यामुळे आता महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचे भवितव्य अतिशय अवघड होणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले आहे, पहा, कालपर्यंत पावसाच्या बाबतीतच्या सगळ्या बातम्या ज्या होत्या, कोणी म्हणत होतं पाऊस कमी पडणार, कोणी म्हणत होतं पाऊसच होणार नाही, तर काही लोक स्पष्टपणे म्हणत होते ही अफवा आहे. पण जेव्हा भारतीय हवामान खात्याने प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातला तो जो चालू झालेला नवीन प्रकार याची पुष्टी केली आणि अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितलं, त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. कारण की 16 जिल्ह्यांची यादीच आता डायरेक्ट जाहीर झालेली आहे. पहा, तुम्ही जर आता शेती करत असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रात राहणारे सर्वसामान्य नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की 2026च्या मान्सूनची सगळ्यात मोठी अपडेट झालेली आहे. कारण यादी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा हा पावसाळा तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. हवामान खात्याने जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा जाहीर केलेली आहे आणि खूप टेन्शन लोकांना येते. तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं की एल निनोचा प्रभाव यावेळेस राहणार आहे. त्यामुळे 16 जिल्हे त्याच्या भक्ष्यस्थानी पडणार आहेत. त्यानंतर आणखीनच वातावरण तापलंय. पण त्यानंतर पुणे वेधशाळा, पुण्याचा जो हवामान विभाग आहे, त्यांनी देखील यावर स्पष्टपणे माहिती दिली आहे. त्यानंतर भारतीय हवामान खात्याने देखील यावर विशेष माहिती दिली आहे. तर सगळी सविस्तर माहिती आपण 2 मिनिटात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी पडणार आहे? कुठे दुष्काळजा सदृश परिस्थिती निर्माण होणार? काय काळजी शेतकऱ्यांना, नागरिकांना घ्यायला सांगितलीये? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. भारतीय हवामान खात्याचा हा धक्कादायक खुलासा आहे की 2026 मध्ये महाराष्ट्राच्या काही भागात भयानक दुष्काळ पडू शकतो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस हुलकावणी देणार असल्याने शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. याच मुख्य कारण म्हणजे प्रशांत आणि हिंदी महासागरात निर्माण झालेली एक विचित्र भौगोलिक भानगड. यामुळेच पूर्ण देशात 2026चा मान्सून एकदम अजब असणार आहे. हवामान बदलाचे फटके यंदा खूप लवकर बसायला लागलेत. उन्हाचा तडाखा इतका वाढलाय की दुपारी 2 ते 5 या वेळात अंग भाजून निघतंय. हाच या पावसाळ्यातील मोठ्या संकटाचा संकेत आहे. आता एल निनो इफेक्टमुळे खरंच दुष्काळ पडणार आहे का? आणि ते 16 जिल्हे कोणते की ज्यांच्यात पाण्याची टंचाई जाणवणार? हे सगळं आपण काही सेकंदात जाणून घेणार. पण लक्षात घ्या, आपण कुठल्याही एका अंदाजावर अवलंबून राहणार नाही. तर पुढील 30 सेकंदात तुम्हाला फक्त भारतीय हवामान खात्याचा नाही तर जगातील 7 मॉडेल्स जे असतील 2026च्या पावसाबाबत काय अंदाज दिलेत, प्रत्येक मॉडेलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. यातील जे पहिले 3 मॉडेल्स आहेत तर त्यांनी अतिशय विचित्र अंदाज दिलाय. पण नंतरची 4 जे मॉडेल्स आहेत तर त्यांनी असा अंदाज दिलाय की तो जर खरा ठरला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण होईल. पण सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे मॉडेल आहे, त्याचा अंदाज खरा ठरल्याची शक्यता 99% आहे. त्यामुळे प्रत्येक मॉडेल जो आहे तो त्याचा अंदाज तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण की 16 जिल्ह्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
तुम्ही पाहू शकता जगातले 7 मॉडेल्स आहेत. यामध्ये काय काय होणार आहे, तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पावसाचं कसं प्रमाण होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. नेमकं पाऊस कधी सुरू होतोय, कधी थांबतोय, डिटेल माहिती तुम्हाला देतोय. 7 मॉडेल्स आहेत. पहिले 6 मॉडेल्सचे अंदाज थोडेसे मागे पुढे होऊ शकतात. पण 7वा मॉडेल जे आहे, तर त्या मॉडेलचा जो अंदाज आहे, तर तो 100% बरोबर ठरणार आहे. कारण की तो पुण्याच्या वेधशाळेचा अंदाज आहे आणि पुण्याच्या हवामान विभागाचा अंदाज असल्यामुळे तो महाराष्ट्राशी फार कनेक्टेड आहे. त्यामुळे 7वा अंदाज जो आहे, तो पाहिला तर तुम्हाला 100% सगळी खरी परिस्थिती समजणार आहे. कारण की 7व्या अंदाजामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील पाहायला मिळणार आहे. पहा, आता हे अंदाज आल्यामुळे हवामान विभागानं शेतकऱ्यांना, नागरिकांना एक अतिशय अर्जंट सूचना दिलेली आहे. आता आपण सुरुवात करूया पहिल्या मॉडेलपासून. पहिल्या मॉडेलनं काय सांगितले, नेमकं पाऊस केव्हा सुरू होणार, केव्हा बंद होणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यात होणार नाही, हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहतोय. पण त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असे सगळे मॉडेल्स पाहत आपण जाणार. पण 7व्या मॉडेलचा जो अंदाज आहे तो करेक्ट आहे, कारण की तो पुण्याचा आहे आणि त्यात जिल्ह्यांची यादी दिली आहे. आता पहा, मॉडेल्स पाहण्याआधी तुम्ही 10 सेकंदात ही एक गोष्ट समजून घ्या की नेमकं समुद्रामध्ये काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि खरं मान्सूनचा पाऊस कशावर अवलंबून असतो. पहा, खरं पाहिलं तर मान्सून जो पाऊस आहे, तर तो 2च मुख्य गोष्टींवर अवलंबून असतो. त्यातला पहिला आणि मोठा फॅक्टर म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान. यावरूनच ठरतं की दुष्काळ पडणार की ओला दुष्काळ. प्रशांत महासागराचे पाणी जर सरासरीपेक्षा जास्त थंड झालं तर त्याला आपण ला निनाना म्हणतो. सर्व शेतकरी मित्रांनी हे नीट डोक्यात ठेवा की पेरणी कधी करायची आणि पाऊस कधी दडी मारणार आहे. भारतीय पावसासाठी लानिना हीच चांगली बातमी असते. पण यंदा चित्र वेगळंच आहे. जर हे पाणी गरम झालं तर त्याला एल निनो म्हणतात, जो आपल्या पावसाचा मोठा वैरी आहे. या काळात पाऊस पडण्याचं प्रमाण पार घट्ट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदी महासागरातली परिस्थिती. थोडक्यात काय, तर ला निनाना म्हणजे फायदा आणि एल निनो म्हणजे संकट. एवढंच ध्यानात ठेवा. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या तापमानातील फरकाला IOD म्हणतात. युरोपातली बर्फवृष्टी आणि भारतातलं वाढत ऊन हे सुद्धा मान्सूनवर परिणाम करतात. जर युरोपमध्ये जास्त बर्फ पडला तर पावसाचे वारे कमकुवत होतात. मात्र याचं खरं गणित उन्हाळ्यातल्या स्थितीवर असतं. समुद्रास पाणी जमिनीसारखं लगेच तापत नाही आणि लवकर थंडही होत नाही. समुद्राची स्वतःची एक आठवण असते. आजच समुद्राचं तापमान पुढच्या 6 महिन्यांच्या पावसाचा अंदाज सांगायला पुरेस असतं. म्हणूनच उपलब्ध माहितीवरून आम्ही 2026च्या पहिल्या पावसाचा अंदाज सांगतोय. आता मुख्य विषयाकडे वळूया. सध्या प्रशांत महासागराच्या ज्या 3 बिंदूचार भागातून पावसाची दिशा ठरते, तिथे अजूनही लहान निना असला तरी काळजीची गोष्ट म्हणजे तिथलं पाणी आता हळूहळू गरम व्हायला लागलंय. जर हे तापमान असंच वाढलं तर खरीपाच्या पहिल्या पिकाला पाणी मिळणार नाही. कोणत्या भागात पाऊस कमी आणि पेरणी कधी हे पुढे कळेलच. 17 नोव्हेंबरला तापमान 0.7 अंश होतं, जे नंतर 0.5 पर्यंत आलं. पण आता ते पुन्हा वाढतंय. मे महिन्यापर्यंत हे तापमान वाढलं तर परिस्थिती लय गंभीर होऊ शकते. या वाढत्या उष्म्यामुळेच हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर आठे आले आहेत. कारण 2026चा हा अंदाज खूपच डेंजर आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाचा लहरीपणा बघायला मिळणार आहे. अमेरिकेच्या नोवा या संस्थेच्या मते जुलै ते सप्टेंबर दरम्यान एल निनो येण्याची 45%हून जास्त शक्यता आहे. हे प्रमाण जास्त असल्यानं पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठी घट होऊ शकते. फक्त एकाच अंदाजावर न थांबता आपण IMD पुणे, ऑस्ट्रेलियाज BOM आणि अमेरिकेच CFSAV2 या मॉडेल्सचाही विचार करतोय. समाधानाची गोष्ट ही की भारतीय आणि ऑस्ट्रेलियन मॉडेल लगेच एल निनो येईल असं म्हणत नाहीत. पण त्यांच्या आकडेवारीचा कल मात्र त्याच दिशेला झुकलेला दिसतोय. जरी रेड अलर्ट नसला तरी दुष्काळाचा इशारा मात्र स्पष्ट आहे. हिंदी महासागराकडूनही सध्या तरी मोठ्या अपेक्षा नाहीत, कारण IOD सध्या निगेटिव्ह मोडमध्ये आहे. अशावेळी पाऊस रस्ता बदलतो किंवा कमी होतो.
तरीही मे महिन्यापर्यंत तो न्यूट्रल होईल अशी आशा आहे. जर या काळात पॉझिटिव्ह आयओडी तयार झाला तर एल्निनोचा प्रभाव थोडा कमी होईल. कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त आणि कुठे कमी हे चित्र अजून पूर्ण स्पष्ट नाही. पण 1871 पासूनचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा एल्निनो आला तेव्हा भारताला दुष्काळाला भिडायला लागलंय. तरीही 1914, 1919, 1963 आणि 1997 मध्ये एल्निनो असूनही बरा पाऊस झाला होता, कारण तेव्हा स्थानिक चक्रीवादळांनी साथ दिली होती. त्यामुळे 2026 मध्ये नुसताच दुष्काळ पडेल असं आत्ताच सांगणं घाईच ठरेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे बनले तर पाऊस बरा होऊ शकतो. पण सुरुवातीच्या अंदाजानुसार 2026च्या मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित जूनमध्ये पाऊस वेळेवर येईल, पण जुलै-ऑगस्टमध्ये पावसाची मोठी उघडीप असेल. जिल्ह्यानुसार अचूक अंदाज आपल्याला 1 मे नंतरच स्पष्ट होईल, कारण सध्या परिस्थिती खूपच नाजूक आहे. 70 ते 80% तज्ज्ञांच्या मते यंदा पाऊस कमीच राहणार आहे. आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये तांत्रिक माहिती आणि हवामान खात्याचे आकडे पाहिले. पण एक गृहिणी म्हणून किंवा शेतात राबणारी एक महिला म्हणून विचार करा. हे आकडे पाहून काळजात धस होतं. कारण जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा फक्त शेतीच नुकसान होत नाही, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. घराचा बजेट कोलमडत आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न उभा राहतो. 1972च्या भीषण दुष्काळाची गोष्ट आजही आपल्या घरातल्या आजी-आजोबांच्या तोंडी असतात. आणि जर 2026 मध्ये एल्निनोचीच परिस्थिती निर्माण येत असेल तर आपल्याला गाफील राहून चालणार नाही. मित्रांनो, एकमेकांना मदत केली तरच अशा संकटातून बाहेर पडू शकतो. कारण तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे. तुमच्या गावात किंवा तालुक्यात सध्या पाण्याची काय स्थिती आहे? विहिरींना पाणी घेते आणि तिकडे सध्या ऊन आहे की ढळ वातावरण? तुमच्या जिल्ह्यांचे नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर शेतकरी बांधवांना आणि आम्हालाही तिथल्या खऱ्या परिस्थितीचा अंदाज येईल. सावधगिरीच्या 2 गोष्टी पहा. मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात त्या खरंच महत्त्वाच्या आहेत. कारण आपण काय करू शकतो? पाण्याचा नियोजन घरातलं आणि शेतीतलं पाणी आत्तापासूनच विचार करून वापरा. ठिबक सिंचनाचा वापर करून ठेवा. घाबरून जाऊ नका, हे फक्त अंदाज आहेत. निसर्ग कधी आपली साथ देईल हे कोणाला सांगता येत नाही. तर पण तयारी मात्र चोख ठेवा. अधिकृत माहिती, अफवावर विश्वास ठेवू नका. आम्ही तुम्हाला वेळोवेळी हवामान खात्याच्या अधिकृत अपडेट देत राहू. अशा अजून जिवंत आहेत. शेवटी मी तुम्हाला सांगेल की 7वा अंदाज आपल्या महिला आणि पहिला आणि पुण्यातील पेशचा आहे. त्यांच्यामध्ये जरी काही जिल्ह्यात पावसाची ओढ असेल तर अरबी समुद्रातील काही बदलामुळे पाऊस पुन्हा जोर धरू शकतो. त्यामुळे आपण फक्त वाईटाची अपेक्षा करायची नाही, तर चांगल्याचीची प्रार्थनाही करायची आहे. या व्हिडिओमध्ये कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर फक्त एक शक्यता म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ही माहिती तुमच्या नात्यातला कोणाला किंवा शेतकरी ग्रुपला उपयोगी पडेल, तर हा व्हिडिओ वर नक्की शेअर करा. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन माहिती शोधायला मदत करू शकतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेट्सचं. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.